मुलांना युनिट 3 मधलं पेज नंबर 40. समथिंग स्पेशल आपल्याला शिकायचं. समथिंग स्पेशल म्हणजे काय? काहीतरी खास. बघा, लिसन, रीड अँड डू इट युअर सेल्फ म्हणजे ऐका, वाचा आणि तुम्हीही करा. तर आता पहा या ठिकाणी काय आहे. पिक्चर्स दिलेले आहेत, कार्ड्स बनवलेले दाखवलेले आहेत, त्या ठिकाणी लेटर बॉक्स दिसतोय, हो की नाही. तर वाचायचं आपल्याला अगोदर आणि अर्थ समजून घ्यायचा आहे. पहा, समथिंग स्पेशल. व्हॉट डज युअर क्लासरूम हॅव? प्रत्येक वर्गात काय असतं बरं? माहिती तुम्हाला आपल्या आपल्या वर्गामध्ये काय काय असतं? तर पहा, अ बोर्ड, अ टेबल, अ चेअर, 1 or 2 cupboards, desk and benches or mats, chart, posters, calendar and so on. We have something special in our classroom. तर काय असतं वर्गामध्ये? एक बोर्ड असतो, टेबल असतो, नंतर खुर्ची म्हणजे चेअर असते, फळा, कपाट 1 किंवा 2 असतात, बेंच, चटया, चित्रे, तक्ते किंवा कॅलेंडर, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या वर्गामध्ये असतात. मग आमच्या वर्गामध्ये यापेक्षा काहीतरी विशेष गोष्ट आहे, खास गोष्ट आहे. मग ती गोष्ट कोणती आहे? ती गोष्ट म्हणजे पहा, आता पुढे वाचते मी. इट्स अ पोस्ट बॉक्स जस्ट फॉर अस. वी राईट मेसेजेस, कार्ड्स अँड लेटर्स to our friend in the class. Then we put them in the post box. ती गोष्ट म्हणजे काय? पोस्ट बॉक्स. आणि तो फक्त आमच्यासाठीच बनवलेला आहे. आम्ही आमच्या वर्गातील मित्रांसाठी काय करतोय? पत्र पाठवतोय, काहीतरी संदेश लिहितोय, काहीतरी मेसेज पाठवतोय, नंतर काय करतो आम्ही? ते पोस्ट बॉक्समध्ये टाकतो. मग खाली एव्हरी डे आवर टीचर ओपन द पोस्ट बॉक्स. दररोज टीचर काय करतात? पोस्ट बॉक्स उघडतात. सी लुक्स ॲट द नेम्स ऑन द लेटर अँड कार्ड्स अँड हँड्स देम आउट. म्हणजे काय करतात? त्या पोस्ट बॉक्स उघडतात आणि त्यातील जे पत्र आहेत त्याच्यावरील नाव वाचतात आणि त्या मुलांना ते देतात, त्यांच्या हातामध्ये देतात. ओके, ज्यांचे नाव आहेत, ज्यांच्या नावाने ते टाकलेले आहे त्याच्यामध्ये मेसेज किंवा जे कार्ड्स आहेत ते त्या मुलांना काय करतात? टीचर देतात. वी आर प्लॅनिंग अ सरप्राईज फॉर आवर टीचर. शी विल गेट इट ऑन द 5th of September, टीचर्स डे. आम्ही काय करणार आहोत? आमच्या टीचरसाठी ऐश्वर्याची भेट देणार आहोत. सरप्राईज ऐश्वर्याची भेट देणार आहोत आणि त्याची योजना काय करणार आहोत? मी प्लॅनिंग तयार करायला योजना करत आहोत. आणि ती त्यांना भेट कधी मिळणार आहे? ही भेट तर 5 तारखेला, सप्टेंबर महिन्याच्या 5 तारखेला मिळणार आहे. त्या दिवशी काय असतं? टीचर्स डे. तुमच्या लक्षात आहे का? विसरले तुम्ही? 5 सप्टेंबरला काय असतं? टीचर्स डे असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, हे तर लक्षात आले तुमच्या. एक मुलगा काय करतोय? पोस्ट बॉक्समध्ये काहीतरी मेसेज किंवा कार्ड जे काय आहे तो टाकतो आहे. आणि या ठिकाणी टीचर्स काय करतात? ते पोस्ट बॉक्स ओपन केलेलं आहे आणि त्यातून कार्ड्स काढतात. डेली करतात हे. एव्हरी डे आवर टीचर्स ओपन द पोस्ट बॉक्स. रोज हा पोस्ट बॉक्स उघडला जातो आणि ज्याच्या नावाने मेसेज टाकलेले आहेत किंवा लेटर्स टाकलेले आहेत ते त्या मुलांना या टीचर्स देतात. तर मग या पोस्ट बॉक्समध्ये नेमके कोणते मेसेज टाकलेत किंवा काय टाकले, कोणते कार्ड्स टाकलेत, कशाबद्दलचे टाकलेले आहेत पाहूया आपण. या ठिकाणी कार्ड्स बनवले. हॅपी बर्थडे, त्यानंतरचं कार्ड आहे विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. नंतरचं आहे थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट, नंतर ऑल द बेस्ट. आणि खाली पहा कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅट्स, ईद मुबारक, हॅपी दिवाळी,
मेरी ख्रिसमस अशा प्रकारचे कार्ड्स या ठिकाणी या पोस्ट बॉक्समध्ये टाकले जातात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आपल्या क्लासमध्ये पोस्ट बॉक्स बनवू शकता आणि अशा प्रकारे कार्ड्स बनवून टाकू शकता, हो की नाही. तर पहा, मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स इन युअर क्लासरूम. लिस्ट 10 थिंग्स यू सी ॲट होम. तुम्ही काय करू शकता, तुमच्याजवळ ज्या ज्या तुमच्या क्लासमधल्या वस्तू आहेत त्याची लिस्ट बनवा आणि लिस्ट दे 10 थिंग्स यू सी ॲट होम. घरात ज्या ज्या वस्तू दिसतात त्याचे नेम्स लिहायचे, तुम्हाला वस्तूंचे नाव सांगायचे, ठीक आहे. आणि अशा प्रकारचा पोस्ट बॉक्स तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. छान प्रकारे पोस्ट बॉक्स बनवायचा आणि मेसेज तयार करून टाकायचे त्याच्यामध्ये, हो की नाही. घरातल्या घरातसुद्धा होऊ शकतो. आई पप्पाचा बर्थडे असतो किंवा आता आपल्याला शाळा नसल्यामुळे अशा प्रकारे हे घरी आपण कार्ड्स बनवून तयार करू शकतो किंवा पोस्ट बॉक्ससुद्धा तयार करू शकतो. या ठिकाणी दाखवलेलं आहे तशा प्रकारे बनवू शकता तुम्ही, ठीक आहे. समजले, आले लक्षात? ओके. तर यातले हार्डवर्ड पहा. समथिंग म्हणजे काहीतरी, स्पेशल खास, बोर्ड म्हणजे फळा, चेअर खुर्ची, कपबोर्ड म्हणजे कपाट, मॅट्स म्हणजे चटया, कॅलेंडर माहिती आहे तुम्हाला, दिनदर्शिका, पोस्ट बॉक्स पत्रपेटी, मेसेजेस संदेश, प्लॅनिंग योजना, टीचर्स डे शिक्षक दिन आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन. तर अशा प्रकारे लेसन समजलाय तुम्हाला? ओके.